चेअरमन कल्याणराव काळे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. तुम्ही आजपर्यंत बऱ्याच वेळा त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले. बरोबर. त्यांनी बऱ्याच वर्षानंतर आज त्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिले. काय सांगाल? काल तुम्ही पत्रकार परिषद तर त्यांची कालची बघितली. काल त्यांनी कुठल्याच प्रश्नाला उत्तर दिलं नाही माझ्या. काल त्यांनी फक्त माझ्यावरती आरोप केले की यांच्या अर्जामुळं संस्थेला गरगर लागली. तर माझ्यासोबत मी केलेले सगळे अर्ज आता आहेत आणि अशा कोणत्याही माझ्या अर्जामध्ये मी मुळात बँकेला फक्त 3च अर्ज केले आणि त्या कोणत्याच अर्जामध्ये संस्थेला कर्ज मिळू नये असं मी म्हणलं. कर्ज द्या, त्याशिवाय कामगारांचे पगार जाणार नाहीत, शेतकऱ्यांचे पैसे जाणार नाहीत. फक्त घेतलेलं कर्ज त्या लोकांपर्यंत पोचावं, सभासद शेतकरी कामगारांपर्यंत पोचावं. हे मधल्यामध्ये जे काय हे भ्रष्ट कारभार होतो आहे त्याला कुठेतरी चाप लावावा अशा अर्थाचे माझे अर्ज आहेत. त्यामुळं त्यांनी जे आरोप केले त्यांचा जो नाकर्तेपणा आहे तो झाकून येण्यासाठी विरोधकांवरती 25 वर्षीय सत्तेचं खापर तुम्ही आमच्या 3 अर्जावरती फोडताय. आम्ही विरोधक आहोत. सहकारी संस्थांमध्ये विरोधकांच्या ताकदच किती असते आणि तुम्ही त्यामुळे तुमचं नाकर्तेपणा झाकायसाठी केलेलं आहे. आमचे जे त्यांच्यावरती आरोप आहेत पहिल्यापासूनचे त्याचा कुठं खुलासा केला आहे ते तुम्ही बोत्रेंकडून अगोदरच पैसे कसे घेतले, मग आत्तापर्यंत जे काय कर्ज झालं त्या संस्थेवर ते कशासाठी झालं आणि ते पैसे गेले कुठं. ते काल म्हणाले की लिलाव झाला असता तर काय करायचं होतं, लिक्विडेशन मध्ये गेले असते तर काय करायचं होतं. अहो पण लिक्विडेशनमध्ये जाण्याची वेळ का आली, लिलाव होण्याची वेळ का आली, एवढी कर्ज काढून तुम्ही कुठं नेली का वाखरीपासून साताऱ्यापर्यंत जमिनी घेत गेला. ह्या गोष्टीचा खुलासा तुम्ही सभासदांसमोर करा आम्ही म्हणतोय ना. त्यामुळं त्यांनी कोणत्याही प्रश्नाला आमच्या उत्तर दिलेलं नाही. त्यांनी फक्त आमच्यावर एक आरोप केला, त्या आरोपाचं खंडन आम्ही करतो. त्यांनी सांगितलं साखर कारखाना वाचवण्यासाठी आणि सभासदांची देणी देण्यासाठी हा कारखाना दिला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना आम्ही प्रश्न विचारला होता की चेअरमन सभासद आणि संचालकांचे हक्क अबाधित राहणार का. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की सगळे हक्क आमचे अबाधित राहणार आहेत, फक्त कारखाना ती चालवणार आहेत आणि जी काय देणी ते सभासदांची स्पष्ट दिशाभूल करतात. असं होऊ शकत नाही. सहयोगी तत्वावर चालवणार आहेत, दोघं मिळून चालवणार आहेत असं होत नसतं. सहयोगी तत्वावरती तसं चालवता करताच येत नाही, त्याला शासन मंजुरी देणार नाही. दुसरी गोष्ट तुम्ही सगळं स्पष्ट करून मांडा ना. सहयोगी तत्व म्हणजे काय, कोणाची जबाबदारी काय आहे. बोत्रे पाटील स्वतःच्या संस्थेवर कर्ज काढून तुमचं कर्ज फेडणार आहेत का, फेडणार आहेत तर कसं काय फेडू शकतात ते, आणि त्या अटी आणि शर्ती त्यामधले काय आहेत. दुसरं ते काय म्हणले, बोत्रेंनी पैसे दिल्यामुळे सभासदांचे ऊसाची बिलं गेली, कामगारांचे पगार झाले. मला एक म्हणायचं आहे, कारखानदारीमध्ये ऊस येतो, ऊसाचं गाळप होतं, त्यापासून साखर बनते, मोलॅसिस बनतो, बगॅस बनतो, वीज तयार होते, डिस्टिलरी तयार होते आणि या सगळ्याचा माल विक्री करायचा असतो आणि विक्री केलेल्या मालातून सभासदांचे पैसे, कामगारांची देणी, सरकारची देणी, बँकांची कर्ज ही भागवायची असतात. तुम्ही ही साखर जाते कुठून, गाळप करता, गाळप करून माल तयार होतो, माल सगळा संपून जातो आणि लोकांचे पैसे तसेच राहतात. अहो मग हे जातात कुठं. तुम्ही मूळ प्रश्नाला बघायला देताय. बोत्र्यांकडनं पैसे घ्यायचे आणि सभासदांचं ऊस बिल द्यायला बँकांकडनं पैसे घ्यायची गरज काय. तुम्ही सभासदांचं देणं आहे म्हणजे कधी देणं लागतं, तुम्ही ऊस आल्यावर, ऊस गाळप केल्यावर. मग ऊस गाळप केल्यानंतर त्या ऊसातून साखर निघलेले इतर प्रोडक्ट तयार झालेत, बरोबर आहे, त्याची विक्री होते आणि ती रक्कम सभासदांना आणि कामगारांना मिळत असते ना साहेब. मग तुम्ही बँकांकडून कशाला पैसे मागता. कशाचे पुरावे त्यांनी मागा म्हणून सांगितले. आरोपाचे पुराव्याला काय दप्तर त्यांनी उपलब्ध करू द्या. आरोप केला त्यांच्यावर की पैसा मिळाला साखर गाळपातून किंवा वेगवेगळ्या मार्गाने. स्पष्ट आहे ना साहेब. 2020-21 पासून 25-24 पर्यंत 4 वर्षात 21, 22, 23, 24 180 कोटी रुपये मिळाले सरकारकडनं. इतर संस्थेची मला माहीत पण नाहीत का, तर हे वार्षिक अहवाल छापत नाहीत, पण सरकारकडनं स्थक हमी देऊन 180 कोटी दिलेत. मग एवढे पैसे येऊन तुम्हाला कमी कसे काय पडत आहेत आणि तरी सभासदाची देणी कशी काय राहत आहेत. आणि तुम्ही वार्षिक अहवाल छापत नाही तर आम्हाला हिशोब करणार कसा. आणि ते म्हणतायत ना पुरावे आम्हाला मागा. अहो सब दप्तर आम्हाला द्या ना, आम्ही मागतोय ते सगळे पुरावे तुमच्यासमोर मांडतोय. ते काल
मुळात त्यांनी त्यांचं 100 कोटी आधी बाजूला काढा होतं. ते 200 कोटीचा आकडा संस्था उभा करायला 200 कोटी लागते, संस्था चालवायला 200 कोटी लागतात कसं. आताच देणं किती आहे साधारण? आम्ही त्यांना विचारलं, आमच्या माहितीप्रमाणे 500 कोटीहून जास्त देणं आहे आणि 200 कोटी जे ते विरोधकाला मागतायत ना, म्हणजे 500 कोटीचं कर्ज काढायचं आतापर्यंत करायचं, 200 कोटी तुम्हीच 200-300 कोटी घरला घेऊन जायचे आणि डबरं पाडून ठेवायचं ना. आता विरोधकाला काय म्हणायचं, तुम्ही 200 कोटी घेऊन या. तरी पण आमची तयारी आहे की संस्था चालवण्यासाठी जेवढी रक्कम लागते चालू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी, ती जी रक्कम लागणार आहे त्यासाठी आम्ही सर्व सहकारी मिळून त्याची तयारीत आहोत ना. आम्ही त्याचा खुलासा, मी सविस्तर त्याच्या विषयीचं जे काय खुलासा आहे तो मी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करणार आहे, बोगम बोलणार नाही. 10 वर्षापासून 2016ची जी आम्ही पहिली निवडणूक लढलो त्यानंतर कधीही त्यांनी वार्षिक अहवाल छापला नाही. हो, सर्वसाधारण सभा ही दरवर्षी मोकळ्या मैदानातच होती. तुम्हीच 2016च्या निवडणुकीनंतर ती सभा आत गोडावनात कधी शुगर हाऊसला तुम्ही नेली. सभा ही पहिल्यापासून कोणत्याही कारखान्याची सभा ही मैदानातच असते ना. आणि त्यांनी जे म्हणले ना की बाबा आम्ही लोकशाही पद्धतीने वागू, आभारी आहे मी त्यांचा. फक्त तुम्ही तसं वागा, त्या दिवशी आमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तरं द्या, सभासदांना इतरांना कुणाला काय बोल असेल त्यांना संधी द्या, आमच्या सगळ्या प्रश्नाचं तुम्ही समाधान करा. आणि मंजुरी आहे सभेमध्ये घेणार आहे. आवाजी मतदानानं होणार आहे का मतदान करणार? आम्ही मतदानाची मागणी केलेली आहे ना, प्रत्यक्ष मतदानाची. अध्यक्षांचा अधिकार आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे. सभासदांनी जर मागणी केली तर अध्यक्षानं मतदान घ्यावं, त्यांनी घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे. बोत्रे पाटील या साखर कारखानदारी क्षेत्रात दिग्गज आहेत असं काल चेअरमन साहेबांनी सांगितलं. तुम्ही आता सांगितले त्यांचे बरेचसे कारखाने, अनुभव मोठा आहे त्यांना. तुम्ही म्हणताय सहयोगी तत्वावर देता येत नाही. बोत्रे पाटलांनी एवढे पैसे त्या अगोदर दिले जातात, हा सरळ सरळ कट आहे. काय विचार करून केले? सभासदांना मी अजून देखील जागं करतोय की जागे व्हा. हे जी व्यक्ती गेल्या 10 वर्षापासून मी जे सांगत होतो हा व्यक्ती चालवण्यासाठी अपात्र आहे, ह्याची कबुली तर काल त्यांनी स्वतः तोंडाने दिलेली आहे. आता मी तुम्हाला सांगतोय की ही संस्था सहयोगी वगैरे काय नाही, ही संस्था प्रत्यक्ष विकतच घ्यावी लागते बोत्रे पाटलांना आणि ह्यांनी विकायचंच ठरवलेलं आहे. ही सगळं यांचं ठरलेलं आहे. ही फक्त आता दाखवायचं आहे आपल्यासमोर आणि त्याशिवाय ह्या संस्थेचं त्यांना ते कामकाजच करू शकत. त्यामुळे 1 वर्ष सहयोगी घ्यायची आणि पुढच्या ते म्हणतात ना सहकारच राहणार, अजिबात नाही. पुढच्या वर्षी बँकेचा लिलाव काढायचा बँकेकडून यांचा आणि ह्यांनीच टेस्ट करायचं आणि संस्था विकत घेऊन टाकायची. हा यांचा डाव आहे. जर एवढा त्रास होत असेल तर सोपं आहे की हो, राजीनामा द्या, बाजूला व्हा, निवांत झोपा ना तुम्ही. अहो तुम्ही काल वसंतदादांनी मोठ्या कष्टानं उभा केलेली ही संस्था, त्यांच्या सहकार्याने किती कष्ट केलं, दादांनी किती कष्ट केलं. 15 वर्षाची लढाई देऊन ही संस्था उभा केली, 25 वर्ष तुम्ही ती सत्ता उपभोगली आणि आता सरळ म्हणताय की आता 4 दिवस झालं मला चांगली झोप लागते. ऐकणाऱ्याला सुद्धा लाज वाटते. जे दादांचं कष्ट ज्यांनी पाहिलं ना त्या सगळ्या लोकांना त्या वाक्याचा इतका चीड आलेला, इतक्या संतापाची लाट आहे. दादांवर खरं प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये कालपासून मला 200 फोन 400 फोन आले असते की संतापाची लाट उसळली कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर. आपल्या वडिलांची संस्था आपल्याला राखता येत नाही पण ती दिल्यानंतर खुश आहे ते माणूस. म्हणजे असं काय त्यांना मिळलंय आणि असं काय बोत्रे त्यांना देणार आहे की ते एवढं खुश आहेत, ह्याचा खुलासा त्यांनी करायला पाहिजे का. गैरअर्थ त्याचा काढू नका. काय होईल हे आमचा एक मुद्दा आहे की ही संस्था सहकारी आहे, सहकार्य आहे. मी विडंबनानं मी काय म्हणालो की बोत्रे पाटील जर एवढे चांगले कर्तृत्व नाहीत हे स्वतः कल्याणराव काळे सांगत असतील तर त्यांना चेअरमन करून तिथं बसवा ना. कशाला ही सहयोगीन बियोगीन भानगडी. सहकारामध्ये कॉप्ट करून घेता येतं, सभासद करून घेता येतं, त्याला चेअरमन करता येतं. एवढं चांगलं आहे तेच कर्तृत्वाचा पाडा बोत्रेच्या. अहो साहेब बोत्रे साहेबाचा अनुभव आहे, तुम्ही सांगा. कल्याणराव काळे साहेब 2000 साली चेअरमन झाले. बोत्रे साहेब तेव्हा चड्डीवर शाळेला जात असतील साहेब, तेव्हा ते तुम्ही चेअरमन म्हणून तुम्हाला तिथं सभासदांनी बसवले आणि तुम्ही आज सांगता की बोत्रे साहेबाची ख्याती मोठी आहे, बोत्रे साहेबाचा दांडगा अनुभव आहे आणि शर्मेची बाब आहे. शर्मेची
की बोत्र्याचं नाव ह्या कारखान्याला जोडलं गेल्यापासून 8,000 एकराची नोंद 14-15,000 एकरावर गेली. 123 लोकांनी बिनअडवांचे करार केले म्हणून सांगितले आणि लोकांमध्ये आणि कामगारांमध्ये उत्साह संचारला आहे म्हणताय. किती शर्मेची बाब आहे. म्हणजे तुम्ही हटल्यानंतर लोकांना एवढा आनंद झाला आहे की तुम्हीच सांगताय. मग ह्याचं आत्मचिंतन कोण करणार साहेब? की लोकांना आता काय लोकांमध्ये प्रवाह आहे की जाऊ द्या जाती पिढा. आता मला प्रश्न विचारतायत, मला आमचे सहकारीसुद्धा काय म्हणतायत, अरे तू काय वेडा माणूस आहे का? 10 वर्ष झालं कल्याण काळेला पाय उतार करण्यासाठी तू लढतोय. आता कल्याण काळे स्वतःहून पाय उतार व्हायला लागलाय तर त्याला गाडवं पडतोय. मला पण विचारतायत ती लोक, माझी लोक. मी त्यांना सांगतोय की पाय उतार कल्याणराव होत आहेत ह्या गोष्टीचा मला देखील आनंद आहे. माझ्या लढ्याला, आमच्या सर्वांच्या लढ्याला यश आलं त्याबद्दल मला निश्चित आनंद आहे. पण तो आनंद माझा कधी नीट राहील? ही संस्था अबाधित राहिल्यावर ना. एकीकडं संस्था सहकार्याची जर खाजगी होऊन जाणार असेल तर मग हा पाय उतार होऊन काय? आणि त्यांना संस्था द्यायची आहे ना. 3 वर्ष तुमचा अधिकार आहे संचालक. 3 वर्षाची निर्णय तुम्ही बिनधास्त घ्या. तुम्ही काल उद्या जाहीर करा 3 वर्षाचीच आम्ही करतोय म्हणून. तुम्हाला 3 वर्षाचीच दिली ना. लोकांनी 5 वर्षासाठी निवडून दिले, त्यातली 2 वर्ष संपलेत. 3 वर्षासाठी निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार तुम्हाला दिलेला. तुम्ही 35 वर्षाचा कशा काय इसार घेऊ शकता? कालावधी त्यांनी सांगितलं नाही. पण बोत्रे पाटलांनी आम्हाला सांगितलं ना कालावधी. त्यांनी सांगितलं ना आम्ही बोत्रे पाटलांची भेट घ्यायला गेलतो. बरोबर आहे. आणि बोत्रे पाटलांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की हे संस्थेवरचं देणं आणि सगळा जर वर्किंगचा हिशोब केला तर मला 35 वर्षासाठी घ्यायला लागते. मी बोत्रेंना असं म्हटलं, ही माणूस साक्षीदार आहे. त्यांच्या बोत्रे पाटलांच्या शेजारी त्यांचे चिरंजीव बसले होते. मी म्हणलं बोत्रे साहेब धन्य आहे, आमच्या दादानी, आमच्या वडिलांनी आणि सगळ्या सहकार्याने ही संस्था ही तुमच्या पोरासाठीच काढली असं म्हणणं झालं, आमच्यासाठी काढलीच नाही म्हणून. असं बोट करून मी बोत्रे साहेबाला म्हणलेलं. सर्वसाधारण सभेमध्ये नेमकं काय निर्णय घेतला, कशा पद्धतीने निवडणूक करणार आहे? आम्ही सर्व सभासदांना आवाहन केलेलं यापूर्वी देखील. अजून एकदा तुमच्या माध्यमातून सर्व सभासदांना, सर्व ट्रॅक्टर मालक, शेतकरी, ऊस उत्पादक सर्व या सभेचा जो विषय क्रमांक 9 आहे त्यांना प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नाची त्यांनी उत्तरं द्यावेत. आम्ही काय तिथे गोंधळ घालण्यासाठी येत नाही. काल चेअरमन साहेबांनी शांततेचं आवाहन केलं, शांततेमध्ये करू, लोकशाहीमध्ये करू. आम्ही देखील त्याच विचाराची माणसं, लोकशाही मानणारी माणसं आहोत. ते जरी बनले असतील, ही कसा वकील झाला माहिती आहे, तरी आम्ही अगदी व्यवस्थित परीक्षा देऊन वकील झालेलो आहे. आणि आम्ही देखील शांततेच्या मार्गाचंच आवाहन सर्व सभासदांना करणार आहे की तुमचे विचार मांडा, तुमचं मत मांडा, जो तुमचा अधिकार आहे, आणि ही संस्था आपण अबाधित ठेवूया.